लाखात पगार, लग्नानंतर 2 महिन्यात पत्नीची हत्या आणि पतीची आत्महत्या. कारण ऐकून डोक्याला हात लावाल. आधी करिअर मग संसार असा विचार सध्या रुजू होत आहे. त्यामुळे संसाराचे काही खरे नाही असे चित्र सध्या दिसून येत आहे. मोठमोठ्या महानगरामध्ये तर तरुण तरुणी लग्नाआधीच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून आपले रिलेशन आजमावण्याचा प्रयत्न करतात. पटले तर ठीक, नाहीतर आपल्या वाटा वेगवेगळ्या असा विचार त्यामागे असतो. खरे तर आजची पिढी ही दोलायमान स्थितीत आहे. तिला आपल्यावर झालेले संस्कारही सोडता येत नाहीत आणि आधुनिक विचारसरणीही त्यांना खुणावते असे झाले आहे. यातूनच वाद होऊन मांडलेला संसार मोडला जातो. खेळ मांडून मांडून मोडू नको असे म्हणायची वेळ नक्कीच आलेली आहे. हेच पुढील घटनेवरून दिसून येते. ते दोघे एकमेकांचे जवळचे नातेवाईक, करिअरिस्ट. दोघांनी आधुनिक विचारसरणी स्वीकारून लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रितसर लग्न केले. दोघांचे तसे पटत नव्हते, पण तरीही घरच्या लोकांचा विरोध पत्करून संसार मांडला. पण तो त्यांना टिकवता आला नाही. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. ते दोघेही उच्च शिक्षित. तो मूळचा मुंबई येथील जोगेश्वरी ईस्टमध्ये राहणारा. त्याचे नाव राकेश राजेंद्र खेडेकर, वय वर्षे 26, आणि ती मूळची पालघरची. तिचे नाव गौरी अनिल सांबरेकर, वय वर्षे 32. हे दोघे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. दोघेही उच्च शिक्षित आहेत. मुंबईत नोकरी करणारे आहेत. या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही जवळचे नातेवाईक असल्याने सुरुवातीला फारसा विरोध झाला नाही. आज उद्या ते दोघे लग्न करतील असेच दोन्ही घरातील लोकांना वाटत होते. जवळजवळ 6 वर्षे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण या काळात दोघांचे कधीच एकमेकांशी पटले नव्हते. म्हणून दोन्हीकडच्या लोकांनी लग्न न करण्याचा सल्ला दिला. पण 2023 मध्ये अखेर या दोघांनी लग्न केले. आता गौरी सांबरेकर ही गौरी खेडेकर या नावाने वावरू लागले होते. यावेळी गौरीने राकेशला सुचवले की आपल्या लग्नास घरच्यांचा विरोध आहे, तर आपण कुणाजवळच राहायचे नाही, स्वतंत्र राहायचे. त्यानुसार ते वेगळे राहत होते. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये राकेशने बेंगळुरू येथे नोकरी शोधली. गौरी नोकरी शोधत होते, पण तिला मिळत नव्हते. राकेशला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. तो एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करू लागला. हे काम वर्क फ्रॉम होम असे होते. म्हणून राकेश हा गौरीला घेऊन बेंगळुरूला आला. आता ते दोघे बेंगळुरू येथील बनारगट्टा तेजस्विनी नगर या ठिकाणी राहू लागले होते. बेंगळुरू येथे शिफ्ट झाल्यावर गौरी नोकरी शोधत होती, पण तिथे तिला नोकरी मिळाली नाही. गौरी मुळातच हट्टी, आपले तेच खरे करणारी. थोडे दिवस इथे राहिल्यानंतर आणि तिला बेंगळुरूमध्ये नोकरी मिळेनाशी झाल्यावर तिने राकेशकडे हट्ट धरला की आपण पुन्हा मुंबईला जाऊ. पण राकेशने तसे करण्यास नकार दिला. नुकतीच मिळालेली नोकरी सोडून दिल्यावर आपणास आर्थिक तोटा सहन करायला लागेल म्हणून तो नोकरी सोडण्यास तयार नव्हता. यावरून दोघांच्या मध्ये नेहमी भांडणे व्हायची. बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजीचा दिवस होता. दिवसभर राकेशने आपले काम केले. रात्र झाली. तो कामातून रिलॅक्स झाला होता. आता त्याला निवांतपणा हवा होता. इतक्यात गौरीने आपण मुंबईला जाऊया असे म्हणायला सुरुवात केली. यावेळी राकेश तिला समजावून सांगत होता, हे बघ, आपण या ठिकाणी भरभक्कम डिपॉझिट देऊन राहत आहोत. आपण असे मध्येच ही रूम सोडली तर घर मालक काय आपल्याला डिपॉझिट परत करणार नाही. आपले नुकसानच होईल. पण मला इथे नोकरी मिळत नाही ना असे गौरीने म्हटले. त्यावर माझी नोकरी आहे ना, तुलाही मिळेल की, वाट बघ थोडी असे राकेश म्हणताच गौरी चिडली. तिला नोकरी मिळत नसल्यामुळे चिडचिड होत होती. या ठिकाणी आपणास नोकरी मिळणार नाही अशी तिला खात्री वाटत होती. मुंबईच्या ठिकाणी ते मिळेल, पण राकेश तिकडे येण्यास तयार होत नसल्याने ती चिडली. ती त्याच्याशी भांडू लागली. यावेळी राकेशने तिच्या कानशिलात लगावली. याचा राग गौरीला आला आणि ती भांडी फेकू लागली. इतकेच नव्हे तर तिने चक्क चाकू उचलून राकेशला धमकावले. तू मुंबईला येतोस की नाही हे मला सांग. तो चाकू तिने त्याच्याकडे फेकून मारला. गौरीचे हे वागणे पाहून राकेशनं तो चाकू उचलून तिच्या मानेवर, गळ्यावर, पाठीवर चाकूचे वार केले. गौरी जखमी अवस्थेत घराच्या लॉबीमध्ये निपचित पडली होती. त्याला वाटले की मयतच झाली आहे, म्हणून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची असे त्याने ठरवले. दरम्यान त्याला गौरीमध्ये थोडा जीव आहे असे जाणवले. तिची हालचाल पाहून तो तिच्याजवळ गेला आणि तिच्याशी बोलू लागला. रागाच्या भरात आपण केलेले कृत्य
त्याला पश्चाताप करायला लावत होते। त्या अवस्थेत तो तिला म्हणाला, ती त्याच्याशी का भांडली, तिने तिच्या बेरोजगारीसाठी त्याला का जबाबदार धरलं आणि तिला बंगळुरूला आल्याचा इतका राग का होता। थोड्या वेळाने गौरीची हालचाल पूर्णपणे मंदावली। ती आता मयत झाली होती, तरी गौरीच्या शरीरातून रक्तस्राव होत होता। त्याचे ओघळ बंद दरवाजाच्या फटीतून बाहेर गेले तर आपले कृत्य समजणार म्हणून त्याने तिचा मृतदेह एका मोठ्या बॅगेत कोंबला। ती बॅग त्याने बाथरूममध्ये नेऊन ठेवली, जेणेकरून बाथरूममधील आउटलेट पाईपमधून ते रक्त वाहून जाईल आणि कुणाला ते कळणार पण नाही। आता तो मुंबईला जाण्याची तयारी करू लागला। दुसरा दिवस उजाडला। दिवसभर तो मृतदेह घरातच बॅगेत पडून होता। आपल्या वडिलांनाही त्याने सांगितले की मुंबईला येत आहे। यावेळी त्याने आपण गौरीचा खून केला आहे याबाबत वडिलांना सांगितले नव्हते। सगळी तयारी झाल्यावर त्याने पुन्हा आपल्या वडिलांना फोन करून सांगितले की मी गौरीचा खून केला आहे, आता मी सुद्धा मरणार। यावर त्याच्या वडिलांनी त्याला समजावून सांगितले, तू असे काही करू नकोस, तू इकडे ये, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सर्व काही सांगू। वडिलांनी असे म्हणताच राकेश आपली होंडा सिटी कार घेऊन मुंबईला जाण्यास तयार झाला। याआधी त्याने मृतदेह भरलेली बॅग आपल्यासोबत नेण्याचे ठरवले, पण ती ओढताना घरातच त्याचे हँडल तुटल्याने त्याला ती बॅग घेता आली नाही। आता तो एकटाच मुंबईच्या दिशेने प्रवास करू लागला होता। प्रवासात तो गौरी संबंधी आणि आपण केलेल्या कृत्यासंबंधी विचार करू लागला। राकेश खेडेकर हा उच्च शिक्षित तरुण, गौरी ही त्याची आते बहीणच होती। काही वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। दोघे एकत्र राहत असताना त्या दोघांचे पटतही नव्हते। गौरी तापट होती, रागाच्या भरात काय करेल हे तिलाही समजत नव्हते। एके दिवशी तिने आपल्या सख्या भावावरही हल्ला केलेला होता। या बाबी दोन्ही घरात माहिती असल्याने राकेशच्या घरातून या लग्नास जास्त विरोध होता, तरी त्यांनी हे लग्न केलेले होते। जेमतेम 2 वर्षेच हे लग्न टिकले। गौरीचा खून करून राकेशने आपला संसार मोडून टाकला होता। सारे विचार राकेशच्या डोक्यात रुंजी घालत होते। तसतसा तो अस्वस्थ होत होता। त्याच्या मनात आत्महत्येचे विचार आलेले होते, पण वडिलांनी त्याला समजावून सांगितले होते, तरी त्याच्या डोक्यातून हा तणाव काही जात नव्हता। त्याने कर्नाटक हद्द सोडली आणि कागलमध्ये आला। तेव्हा तेथील एका मेडिकलमधून हार्पिक फिनाईल आणि झुरळ मारण्याचे औषध विकत घेतले। आता तो कोल्हापूर मार्गे कराडकडे जाऊ लागला। वाटेतच त्याने बेंगळुरूमधील एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून झालेला सारा प्रकार सांगितला। खंडाळा घाट उतरल्यावर शिरवळजवळील निधी कंपनीच्या हायवे रोडवर आल्यावर राकेशने मानसिक तणावाखाली विकत घेतलेली कीटकनाशके पिली। त्या अवस्थेत तो गाडी चालवत होता, पण फार काळ त्याला ती चालवता आली नाही, कारण त्याला अस्वस्थ वाटू लागलेले होते। तो कारमधून उतरून रस्त्यावर बसला। तो अस्वस्थच होता। त्याची ती अवस्था एका मोटारसायकल स्वाराला दिसली। त्याने आपली गाडी थांबवून काय झालंय, काय होतंय का असे विचारताच राकेशने आपण विष घेतल्याचे सांगितले। माणुसकीच्या नात्याने त्या मोटारसायकल स्वाराने त्याला त्याच्याच कारमध्ये बसवले आणि त्याला शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले। जोगळेकर हॉस्पिटलमध्ये शिरवळ पोलीस स्टेशनचे हवालदार कुंभार यांनी राकेशची विचारपूस केली असता त्याने आपण केलेल्या कृत्याचा पाडा त्यांच्यासमोर वाचून टाकला। बेंगळुरूमध्ये पत्नीचा खून करून तिचा मृतदेह बॅगेत कोंबून राकेश हा आपल्या घरी निघाला होता, पण मानसिक तणावाखाली आल्याने त्याने विषप्राशन केले होते। ही बाब हवालदार कुंभार यांना समजताच त्यांनी शिरवळ पोलीस स्टेशनमधील वरिष्ठांना याबाबत सांगितले। पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी तातडीने ही माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिली। आता वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या होत्या। घटनेची खात्री करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बेंगळुरू पोलिसांशी संपर्क केला आणि कारवाई सुरू झाली। इकडे राकेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्रथम भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल, त्यानंतर ससून हॉस्पिटल पुणे येथे हलवण्यात आले। हा गुन्हा बेंगळुरूमध्ये घडल्याने आणि आरोपी पुण्यात मिळून आल्याने शिरवळ पोलिसांनी याबाबत माहिती देताच बेंगळुरू पोलिसांचे अधिकारी ससून हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी आरोपी राकेशकडे चौकशी केली। ही संपूर्ण कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे।